जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण रामदास स्वामी रचित अष्टावधानी असावे हे यामधील ओव्या आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण रामदास स्वामी रचित अष्टावधानी असावे यामधील ओवी क्रमांक 6 पाहणार आहोत. या ओवीमध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, वायफळ बोलू नये, वायफळ कर्मी पडू नये, सत्कर्म नीतीने करावे, नियम दृढ धरावे. प्रत्येक वाक्यामध्ये अर्थ आहे. मनुष्याने कसं वागावं, कसं सावधतेने वागावं जेणेकरून आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली राहण्यास मदत होईल. याकरता त्यांनी खूप चांगले असे उदाहरणं आपल्याला सांगितले आहेत. या ओवीच्या पहिल्या ओळी ते म्हणतात, वायफळ बोलू नये. वायफळ म्हणजे विनाकारणचं, आवश्यक तेवढंच बोललं पाहिजे, गरज आहे तेव्हाच बोललं पाहिजे. विनाकारणची बडबड उपयोगी नसते. जिथे वाद निर्माण होतील असे शब्द आपल्या तोंडून निघता कामा नये. याकरता मनुष्याने लक्षात ठेवावे की कमी बोलावे आणि विचार जास्त करावे. म्हणून रामदास म्हणतात, वायफळ बोलू नये, विनाकारण बोलू नये, मुद्देसूद बोलावे, मुद्द्याला धरून बोलावे. ज्या ठिकाणी आपले बोलणे आवश्यक आहे त्याच ठिकाणी बोलावे. पुढे ते म्हणतात, वायफळ कर्मी पडू नये. अशा वायफळ बोलणाऱ्यांच्या जे वर्ग असेल तर त्यांच्यासोबत राहू नये किंवा त्यांची संगत पकडून आपण सुद्धा तसे कृत्य करू नये. म्हणजे अर्थातच पुन्हा ते म्हणतात की नेहमी कमी बोलावे. पुढे ते म्हणतात, सत्कर्म नीतीने करावे. आपण जे कर्म करत असतो ते नीतीने करावे, शुद्ध आचरणाने करावे, शुद्ध मनाने करावे. केवळ दिखावा म्हणून ते सत्कर्म करू नाही. दान देणे हे सत्कर्म आहे. खूप चांगलं काम आहे दान देणे, पुण्य कमावले जाते. परंतु ते दान देताना जर ते वाम मार्गाने मिळवलेल्या पैशातून आपण दान करत असू तर त्याला अर्थ नाही, त्याला सत्कर्म म्हणता येणार नाही. किंवा यज्ञ करणं खूप चांगलं आहे, यज्ञात आहुती पडते, चांगलं आहे. परंतु मी यज्ञ करतो, मी देवाचं नामस्मरण करतो, हा दिखावा करणं गरजेचं नाही आहे. म्हणून ते म्हणतात, सत्कर्म नीतीने करावे. कोणतंही कर्म करताना ते शुद्ध आचरणाने, शुद्ध मनाने करायला हवं. त्याकरता मी करतो आहे, मी हे केलं, मी ते केलं याचा कांगावा किंवा गावभर दिंडोरा पिटवण्याची गरज नाही. जे करत आहे ते चांगल्या मनाने करा, चांगल्या वागणुकीने करा, मनात दुसरा हेतू न ठेवता करा. ते सत्कर्म म्हटल्या जाईल. आणि ते म्हणतात, निश्चय दृढ धरावे, उपासनेला दृढ चाल धा. दृढ निश्चय, दृढ कसा पाहिजे? दृढ कोणताही निश्चय केला तर तो पक्का पाहिजे. संकल्प केला तर तो पूर्ण करायला मन खंबीर पाहिजे आणि तो पूर्ण करण्याकडेच कल केला पाहिजे. म्हणजे आपण जो काही निश्चय केलेला आहे तो निश्चय पूर्ण केल्याशिवाय इतरांसोबत त्या निश्चयाबाबत बोलू नये. या अष्टावधानीमधल्या 8 ओव्यांमध्ये मनुष्याने कशा प्रकारे सावधान असावं जेणेकरून आपलं आचरण चांगलं राहण्यास मदत होईल याबद्दलचं खूप चांगल्या छोट्या भाषेमध्ये या ओव्यांमधून त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला जेवढं समजते तेवढं मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.